आज आमच्या मुलीचा म्हणजे कार्तिकीचा वाढदिवस. मायबाप लहानापासून मोठं करेपर्यंत लेकराला काय शिकवतात, काय संस्कार देतात हे त्याची पुढची वाटचाल ठरवते. त्यामुळंच आम्ही ठरवलं की शैक्षणिक वाढदिवस साजरा करायचा. त्यासाठी गेलो आमच्या भाडगावच्या जिल्हा परिषद शाळेच्या अंगणवाडी भेट केल्या. तेथील मुलांना चॉकलेट तसेच पुस्तके दिली. मुलं इतकं कुतूहलाने पाहत होते की कोणीतरी वाढदिवसाला त्यांना काहीतरी गिफ्ट देत आहे आणि तेही पुस्तक. आणि ते बघून मला देखील आनंद झाला. अंगणवाडीमध्ये पुस्तक वाटप करताना तेथील मुलांनी कार्तिकीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आम्ही वळालो जिल्हा परिषद शाळेकडे. तेथे खिचडीचा आनंद घेतला आणि म्हटलं चला वाढदिवस करू. आपलं गाव, आपली शाळा आणि त्या शाळेमध्ये आपल्या मुलीचा वाढदिवस करणं ही खूप आनंदाची बाब ठरली. त्यामध्ये कार्तिकीचा पहिला सत्कार ही शाळा मी नक्कीच जतन करून ठेवणार. विद्यार्थ्यांना कशाची कमतरता पडणार नाही. या पुस्तकाचा वापर आपल्या वाचनामध्ये, लिखाणामध्ये जर आपण केलो तर नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे. कार्तिकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमा आहोत. कार्तिकीचे मम्मी आणि पप्पा इथे उपस्थित आहेत. आपण सध्याच्या प्रवाहात जर पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे वाढदिवस साजरे होत आहेत. कोण झाड लावून वाढदिवस साजरा करतं, त्या वाढदिवसाला आपण पर्यावरणवादी वाढदिवस म्हणूया. आज कार्तिकी आपला वाढदिवस साजरा करतेय, ते शैक्षणिक साहित्य देऊन, पण हा शैक्षणिक वाढदिवस म्हणूया. काही जण सामाजिक कार्य करतात, काही दवाखान्यात जाऊन वाढदिवसानिमित्त पेशंटला फळं किंवा अन्न पुरवतात, तर तो आरोग्यदायी वाढदिवस. काही जण पार्ट्या करतात जाऊन, तर तो मजेचा वाढदिवस म्हणूया. काही जण कुटुंबासोबत करतात, तो कौटुंबिक वाढदिवस म्हणूया. असे वाढदिवसाचे प्रकार पाडायची आता वेळ आलेली आहे. त्यातला एक सुंदर असा कार्यक्रम आपल्या शाळेत आज साजरा होतोय, तो म्हणजे शैक्षणिक वाढदिवस कार्तिकीचा. पहिल्यांदा कार्तिकीच्या मम्मी आणि पप्पाचं मी खूप अभिनंदन करेन, कारण आपल्या प्रत्येक आई वडिलाला आपल्या लेकराचा वाढदिवस करा वाटतो, पण तो करत असताना त्याला एक दृष्टी असेल तर तो वाढदिवस आपल्या लेकरासाठी आणि समाजासाठी सुद्धा उपयुक्त आणि लक्षात राहणार असतो. जेव्हा जेव्हा आज तुम्ही शैक्षणिक साहित्य आमच्या मुलांना तुमच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त देताय, ज्यावेळी ही मुलं पुस्तक वाचतायत त्यावेळी पुस्तक हातात घेतल्यानंतर तुमची कार्तिकी ह्यांच्या डोळ्यासमोर येणारी आहे. म्हणजे एका दृष्टीनं कायमस्वरूपी लक्षात राहणारी गोष्ट आज शाळेमध्ये देताय, याबद्दल तुमच्या या विचाराचा मी मुख्याध्यापिका म्हणून खूप खूप कौतुक करते, अभिनंदन करते. प्रत्येक जण मोठा होत असतो, तो मोठा होण्याचं मूळ हे त्याच्या प्राथमिक शाळेमध्ये असतं. प्रत्येकाला आपली प्राथमिक शाळा सर्वात जवळची वाटत असते. आता माझी मुलगी मोठी होती आहे, तर तिलाही एक चांगला संस्कार द्यावं. म्हणजे संस्कार हे कुठल्या बाजारातून विकत मिळत नाही. चला आज मी बाजारात जातो आणि माझ्या मुलीला शैक्षणिक संस्कार देतो. चला मी आज बाजारात जातो आणि मी पर्यावरणाचा संस्कार देतो. असं कधीही होत नसतं. संस्कार हे आईवडिलांच्या कृतीतूनच मुलांना मिळत असतात. तर एक चांगली कृती कार्तिकीच्या पुढील आयुष्यासाठी ही महत्वाची आहे, कारण तुमच्या अनेक गुणांपैकी एखादा गुण तरी कार्तिकीमध्ये येणार आहे आणि कार्तिकीचे व्यक्तिमत्व फुलवणार आहे. कारण आपण दोघं पण सामाजिक भान असलेले असे जोडपं आहात. कारण आताच या पहिल्यांदाच जरी भेट झाली असली तरी आपल्या कार्याबद्दल मी ऐकलंय. आपण गावामध्ये दारूबंदीसाठी काम करताय किंवा एखादा आरोग्याचा प्रश्न असेल तर रुग्णालयासाठी तुम्ही प्रयत्न केलात, किंवा जेव्हा माणसं जीवन जगत असताना व्यवहारात काही अडचणी येत असतात, चुकीचे संदेश जातात, त्यातला संदेश म्हणजे 10 रुपयाचा बंद होणे हे लातूरमध्ये होतं. त्यासाठी आपण आवाज उठवलात. म्हणजे चांगल्या कामासाठी आपण पुढे असता, तत्पर असता आणि कुणीतरी हा आवाज बनला पाहिजे ते तुम्ही बनताय. यासाठी तुमच्या सर्वांचं मी तुमच्या दोघांचंही कौतुक करते. अनेक चांगला शैक्षणिक वाढदिवस आमच्या मुलांमध्ये साजरा केलात. आपल्या शाळेला विसरला नाहीत. आपल्या शिकलेल्या शाळेत परत एकदा आलात, आपले पाय लागले आणि आमच्या मुलांना पण अशी दृष्टी दिला. कारण हीच मुलं उद्या या गावच्या भविष्य आहेत. या गावची सरपंच, चेअरमन हेच मुलं होणार आहेत. तर ह्यांनाही उद्या वाटेल की ह्या शाळेत आम्ही शिकलो, शाळेसाठी काहीतरी करावं, शाळेच्या काय अडचणी आहेत
त्या पाहाव्यात असं वाटणं सुद्धा हा खूप मोठा संस्कार आहे. हा संस्कार तुमच्या मुलीवर, कार्तिकीवर आणि आमच्या मुलांवर सुद्धा या प्रसंगी झालेला आहे. आपल्या सर्व कुटुंबियाचं मनपूर्वक मी स्वागत करते आणि आमच्या मुलांना पुस्तक दिलात म्हणून आभारही मानते आणि या ठिकाणी माझं छोटंसं प्रास्ताविक संपवते. साबदे सरांच्या बद्दल बरंच माहिती सांगितलेली आहे. आम्हाला सुद्धा त्यांचं कार्य ऐकून फार आनंद वाटला. शासनाने यावर्षी एक पत्रक काढले. गावामध्ये जेवढे काही माजी विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून आपल्या शाळेचं भौतिक सुविधा कशा वाढतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. प्रत्येकाने आपल्या शाळेसाठी जी जबाबदारी आहे या जबाबदारीची जाणीव गावातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना जे इथून शिकून मोठे झालेले त्या विद्यार्थ्यांना व्हावी, त्या पालकांना व्हावी म्हणून माझे विद्यार्थी एक मंच करावा अशी शासनाची इच्छा आहे. त्याची सुरुवात करता मला वाटतं यांच्यापासून झालेली आहे. त्याने माझे विद्यार्थ्याचं कर्तव्य आज आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त इथं पुस्तकाचं वाटप करून फुल नाही फुलाची पाकळी देऊन शाळेबद्दलचं प्रेम, त्यांचं कर्तव्य निभावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या मुलीसाठी आमच्या सर्व स्टाफ मार्फत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. भविष्यामध्ये ही छोटीशी कार्तिकी खरंच एक उज्ज्वल यश संपादन करत तिचे आई वडील जे तिच्यावर संस्कार करत आहेत त्या संस्कारामध्ये वाढून एक आपल्या गावाचं आईवडिलाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण सर्वांनी तिला शुभेच्छा देऊया. माझ्यातर्फेही तिला वाढदिवसाच्या खूप खूप मी शुभेच्छा देतो. आता आपण बोलूया. आपण काय विचार करतो, वर्षभर आपण विचार करतो की माझा बर्थडे आहे, बर्थडे बर्थडे. वाढदिवस म्हणजे काय असतो की आपण जन्मलेला एक दिवस असतो. मग तो दिवस काय असतो, पहिलं वर्ष काय असतं की रांगणात जातं, परत पुन्हा त्याला चलण्यामध्ये जातं, बोलण्यामध्ये जातं. हे एक वर्ष त्याच्यामध्ये जातं आपलं. मग ते लहान आपले आई वडील, आपली फॅमिली काय म्हणते की आपण ह्या बाळाचा बर्थडे मोठा करायचा. मग काय करतो आपण, सगळे फॅमिली मेंबर्स बोलून आपण मोठा बर्थडे करतो. दुसरं वर्ष कशामध्ये जातं की परिसरातील ओळखी होतात आपल्याला. ह्या लहान लेकराला ना दुसऱ्या वर्षामध्ये परिसरातील ओळखी होतात. हे बुक आता हे कार्तिकीच्या उपयोगाचे. कार्तिकीच्या अगोदर तुम्ही हे सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजेत, बरोबर आहे ना. तुम्ही तिला समजून सांगायला पाहिजे ना की हे बुक मला येतं, की आता हे मी ह्याच्यातलं सांगू शकते मी तुला, बरोबर आहे. मी ह्याच्यातलं तुला सांगू शकते म्हणून हे आज आपण तुम्हाला हे बुक दिले. हे बुक घेतल्याच्या नंतर याच्यातलं रोज एक तरी पान तुम्ही प्रत्येकाने घरी किंवा शाळेमध्ये वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, याच्यातले प्रश्न सोडवले पाहिजे आणि पुढच्या वर्षीपर्यंत आम्हाला याचा रिझल्ट सांगितला पाहिजे की ह्या पुस्तकातून आम्ही मॅडम एवढं शिकलो. मॅडमला सांगा, तुमच्या सरांना सांगा किंवा तुमच्या फॅमिली मेंबरला सांगा. नंतर आम्हाला असं लक्षात आलं की ब्रेक होता सर. ब्रेकमध्ये ना पोरं खूप धिंगामस्ती करतात, पण त्यांच्या त्या कलेमध्येही तुमच्या शाळेमध्ये पाठीमागे पाडे चालू होते साऊंडवरती. ते पाडे त्यांच्या कंटिन्यू कानामध्ये गुजत होते आणि असंच खेळत असताना ना एक विद्यार्थी होता, तो गुजत होता, म्हणजे सोबत म्हणत होता तोही. म्हणजे काय, खेळण्यासोबत तुम्ही शिक्षणही चालू ठेवलं ब्रेकमध्येही. ही छान वाटलं मला. ही जी आहे ना, ही म्हणजे एक थीम जी आहे, ही थीम खूप छान वाटली. आजकाल कसं आहे की आपण खेळण्याच्या भरामध्ये आपण शिक्षण बाजूला ठेवतो, खेळण्याच्या ह्याच्यामध्ये, आणि त्या खेळण्यामध्ये शिक्षण कधी पूर्ण होऊन जातं हे लक्षात येत नाही. खूप छान वाटलं. खिचडीचा आनंद घेतला मी आज. सुंदर, अप्रतिम आहे. बनवणाऱ्या मावशीचंही कौतुक. खिचडी खूप सुंदर होती, छान होती आणि समाधान वाटलं. 2 शब्द बोलण्याबद्दल, संधी दिल्याबद्दल थँक्यू. सर्वांचे आभार.